माझ्या शाळेचे नाव भारत विद्यालय अंदोरा बेटा. मी इयत्ता 10वी वर्गात शिकते. आज मी आपल्या समोर असा विषय मांडणार आहे जो की आपल्या सर्वांच्या भविष्यात खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तो म्हणजे क्वांटम युगाची सुरुवात संभव याच्यावर एक आव्हान आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडले असतील की क्वांटम म्हणजे काय, क्वांटम युग म्हणजे काय, क्वांटम युगाची सुरुवात केव्हा झाली. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम क्वांटम म्हणजे काय, तर क्वांटम हा शब्द अत्यंत लहान अशा सूक्ष्म कणांसाठी वापरला जातो. जसे की क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे क्वांटम संगणक याचा वापर अतिरिक्त गणनांसाठी केला जातो. उदाहरणार्थ गुगलने तयार केलेला सायकेको नावाचा संगणक ज्याने एक गणना 200 सेकंदात पूर्ण केली, जी गणना पारंपरिक संगणकाला पूर्ण करण्यासाठी 10,000 वर्षे लागतात. भारताने देखील क्वांटम तंत्रज्ञानात पाऊल उचलले आहे. भारताने नॅशनल क्वांटम मशीन नावाची मोहीम सुरू केली आहे. यावर भारतातील TIFR क्वांटम युग एक अशा संशोधनाची दिशा आहे जिथे अनिश्चिततेच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश शोधला जातो.